बेळगाव शहरातील मराठा मंदिर परिसरात आज मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा 2026 मोठ्या उत्साहात पार पडली। तब्बल 1600हून अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे, मालोजीराव आष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, अंकुश केसरकर, RM चौगुले, रमेश पावले, अप्पासाहेब गुरव, विलास बेळगावकर, वकील सुधीर चव्हाण, सरिता पाटील, शुभांगी पाटील, रेणू किल्लेकर, नगरसेवक रवी साळुंखे, अमर येळूरकर, पंढरी परब यांच्यासह युवा समितीचे कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते। स्पर्धेचे उद्दिष्ट मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, शिवकालीन इतिहास आणि सीमा भागातील ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणे होते। स्पर्धा 4 गटात घेण्यात आली। प्राथमिक लहान गट इयत्ता 4, प्राथमिक मोठा इयत्ता 5वी ते 7वी, माध्यमिक इयत्ता 8वी ते 10वी आणि महाविद्यालयीन आंतरराज्य खुला इयत्ता 11वी, पदव्युत्तर, वयोमर्यादा 28 वर्षे। सर्व गटांसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका आणि एक लेखी प्रश्न होता, तर उत्तर पत्रिका स्वतः तपासण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली। निकाल वर्तमानपत्र व समाज माध्यमांद्वारे जाहीर केले जाणार आहेत। हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानप्रेम आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। नमस्कार। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं दरवर्षी भव्य अशा सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजन केलं जातं। यावर्षी या स्पर्धांचं 5वं वर्ष आहे। मराठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ह्या स्पर्धेंचं आयोजन केलं जातं। दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद आहे। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे। यावर्षी जवळपास 3000हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत। मुलांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाताना त्यांच्यामध्ये धैर्य वाढावं हा मुख्य या स्पर्धा घेण्यामागचा हेतू आहे। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत हा सुद्धा उपक्रम भव्यतेने या ठिकाणी आयोजन केलं जातं। दरवर्षी या स्पर्धेला प्रतिसाद वाढता असून मी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करतो, कारण आम्ही जरी सीमा चळवळ ह्या ठिकाणी चळवळीत असलो तरी शैक्षणिक चळवळ ही खूप महत्त्वाची आहे आणि ह्या उपक्रमाकडे आम्ही शैक्षणिक चळवळीच्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आहे आणि नक्कीच भविष्यात ह्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना त्यांच्यामध्ये धैर्य नक्की येईल असा आम्हाला विश्वास वाटतो। यंदा कसा प्रतिसाद आहे? दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी खूप चांगला प्रतिसाद लाभलेला आहे। यावर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रिपरेटरी एक्झाम असल्यामुळे ते विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकले नाहीत। त्यांच्यासाठी आम्ही वेगळा विचार करतो आहे, पण तरीसुद्धा इतर गटातून प्राथमिक लहान गट 4वीपर्यंतचे विद्यार्थी 800 विद्यार्थी आहेत। त्याचबरोबर माध्यमिक गट 7वीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये 1200 विद्यार्थी आहेत। त्याचबरोबर इतर महाविद्यालयीन गट असू देत किंवा 8वी ते 10वीचा गट असू देत, यामध्ये सगळे मिळून विद्यार्थी 3000च्या आसपास विद्यार्थी आहेत। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आज आम्ही मराठा मंदिर आणि तसेच तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केलं होतं। या स्पर्धेला जवळपास 3000हून अधिक विद्यार्थी यावर्षी या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत। गेल्या 5 वर्ष हे आमच्या स्पर्धेचं हे 5वं वर्ष आहे। दरवर्षी जसा चढता आलेख आहे तसा विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेत सहभाग वाढत चाललेला आहे। तर हे या स्पर्धेत कुठून विद्यार्थी आलेले आहेत सहभागीत? हे युग स्पर्धेत असल्याने आपल्या सीमा भागात मराठी विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म नसल्यामुळे आम्ही हा 5 वर्षापासून प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि हा विद्यार्थ्यांचा वाढलेला सहभाग बघून आम्ही कुठंतरी यशस्वी ठरत चाललो आहे याची आम्हाला खात्री झालेली आहे। मला या स्पर्धेत छान वाटते यायला। किती वर्ष झाले तू येतेस? मागच्या वर्षी आलेले, त्याच्या मागच्या वर्षी आणि हा कार्यक्रम युवा समितीने घेतला आहे, त्यामुळे मला खूप आनंद आहे।
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाबद्दल मी आयोजकांना आणि त्याचबरोबर हे आयोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शतशः आभार मानते. कारण आज सर्वांनाच माहिती आहे की आजचं हे स्पर्धेचं युग आहे. पण केवळ स्पर्धेचं युग म्हणून भौतिक सुधारणांच्या मागे न धावता मुलांच्यामधली जे सुप्त गुण आहेत त्यांना इथे वाव दिला जातो आहे. आणि बहुतेक विद्यार्थी या ठिकाणी सरकारी शाळांमधून आलेले दिसत आहेत. आपल्याला ज्या सुविधा आपल्या प्रायव्हेट स्कूल्सना मिळतात त्या सुविधा महाराष्ट्र एकीकरण समितीनं सरकारी शाळांमधील मुलांना देण्याचा चालविलेला हा अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे युवा समिती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेलं आहे खूपच चांगलं आहे. कारण आतापासूनच मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सवय होते आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप मदत होणार. आणि आता ह्या सोशल नेटवर्कमुळं सगळं ह्या एक्झामचा प्रसार होत आहे. जेणे यावर्षी बघितले की मी मागच्या वर्षापेक्षा पण ह्या वर्षी गर्दी वाढलेली आहे. आणि खरोखरच मी त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीला धन्यवाद मानते की अशा मुलांच्यासाठी हा कार्यक्रम आखून त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांनी एक उत्तम प्रोत्साहन देत आहे. मुलांना याबद्दल थोडं एक्सपिरियन्स म्हणजे पुढची एक्झाम वगैरे कोणती मोठी पुढे जाऊन हे केलं तर माझा मुलगा 3रीला आहे. पण त्याला पुढे जाऊन थोडा एक्सपिरियन्स होईल यासाठी आम्ही परीक्षेला त्याला सहभाग केलेला आहे. करतात पण आम्हाला तेवढी त्याबद्दल माहिती नव्हती. पण ह्यावेळेला माहिती मिळाल्यास आम्ही त्याला सहभाग केलेला आहे यामध्ये. सर्वांना नमस्कार. आज आपण खरंच खूप आनंदी झालो आहोत. कारण आपल्या मुलांच्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीनं भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. आणि आमच्या मुलांना स्पर्धेत उतरवल्याबद्दल ह्या संपूर्ण आयोजकांचे आमच्या संपूर्ण गुरुवर यांच्या वतीनं शतशः अभिवादन. कारण आपली जी लहान पिढी आहे, जी मुलं आहेत, या मुलांना सध्याच्या बौद्धिक ज्ञानाबरोबरच पुढील वाटचाल करण्यासाठी जी काय स्पर्धात्मक परीक्षा किंवा स्पर्धात्मक युगामध्ये उभारणीचं जे काय पाठबळ आहे ते या स्पर्धेमधून मिळत आहे. आपली मराठी भाषा कुठेतरी लुप्त होत चालली आहे. यासाठी आपले मराठी भाषिक लोकांनी यामध्ये आपल्या मराठी संस्कृतीचा उद्धार व्हावा व आपल्या मराठीची जाणीव प्रत्येक मुलांच्यामध्ये खणखणावी व उठाव त्याच्याबद्दल व्हावा. याची जाणीव ठेवून आपल्या मराठी मुलांच्यामध्ये मराठी भाषेची वाढीव व्हावी व मराठी मुलांच्यामध्ये जी मराठी भाषा लुप्त होत चालली आहे त्याची वृद्धिंगत व्हावी व आपल्या भाषेचं प्रत्येकांच्यामध्ये जाणीवपूर्वक निर्मिती व्हावी